राधे राधे, जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, काल व्हिडिओ लालबाग गार्डनच्या वेस्ट गेटकडे येऊन स्टॉप केलं होतं. तर मित्रांनो, आता जाऊया आतमध्ये आणि लालबाग गार्डन कसं आहे म्हणून बघूया. आतमध्ये आल्यानंतर असं वाटत होतं की हे गार्डन आहे का जंगल आहे म्हणून. का म्हणजे इथे तर मोठी मोठी झाडं दिसायला आहेत. नंतर हे एक मला काय दिसलं, नंतर मी इथं आलो हे काय म्हणून बघायला. आणि हे काय आहे ते मला तर माहिती नाही. तुम्हाला माहिती असलं तर कमेंट करून सांगा मला. असं वाटलं की इथं आज लोक पण कमीच आहे. का म्हणजे लास्ट टाइम एकदा आलेलो तेव्हा लोक तर फारच होती आणि आज बघलं तर कोणच नाही. आणि ह्या लालबाग गार्डनला आलं तर तुम्हाला लवर्स जास्ती बघायला भेटतील. माझ्यासारखी सिंगल मुलगी तर दिसणार नाही. आणि ह्या लालबाग गार्डन तर फारच मोठा आहे. किती म्हणलं तर 240 एकर आहे. फिरून तर फारच थकलो होतो. नंतर पिलं मँगो ड्रिंक आणि नंतर खायला घेतलं मिक्स फ्रूट. आणि इथे तुम्ही काय पण घ्या, 10 रुपयाचं 20 रुपयाला आणि 20 रुपयाचं 40 रुपयाला दिलं जातं. नंतर घेतलं हे बघा आंब्याची शिरा आणि यांची रेट आहे 60 रुपये आणि क्वांटिटी पण 6 आहे. म्हणजे 10 रुपयाला एक पीस विकला जातो. हे आमच्या गावामध्ये आले असते त्यांना 10 रुपयाला 10 आंबे दिले असते मी. आणि ह्याला बघा लहान मुलासारखा बलून काढायला हो. आणि ह्या गाड्या बघा, ह्या गाड्या तर टुरिझमला फिरायला यूज केल्या जातात. नंतर मला एक मोठा स्टोन दिसला आणि तिथे आलो मी. आणि हा स्टोन तर फारच मोठा आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा आहे म्हणून. आणि हे व्ह्यू पण बघायला मस्त आहे. आणि इथे फोटो काढायला व्हिडिओ करायला पण मस्त आहे. आणि जास्ती लोक पण इथेच आहे बघा. आणि या स्टोनवर लहानसं देऊळ पण आहे. कसलं देऊळ आहे ते तर माहिती नाही, पण गणपती बाप्पा तर दिसत होते. तर मित्रांनो, तुम्हाला बेंगळूरला कुठला पण प्लेस बघायचा असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. मी तिथे जाऊन व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.